जुने एक असले तरी व्हिडिओ खोटे नाटे आणि ते आता पांगवायचे आणि कुठंतरी माघार घ्यायला लावायचे, असं जर हे सत्य असेल तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतील त्यांना सुद्धा. मग पण ते मला बघू द्या एकदा काय असतं. मस्तारख्याने बोलताना तरी किंवा मला माहितच नाही, मी करण भाऊच्या याच्यामध्ये आता ऐकलं. पण समाजाला मी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सांगतो की ज्या ज्या वेळेस सामाजिक कामं उभा करायची असतात, ज्यावेळेस आपण झोकून देऊन कामं करतो, त्यावेळेस समाजाची पण जबाबदारी आणि सगळ्या जाती धर्माची पण जबाबदारी. करण भाऊ सारखे असे सहकार्य यांना वेळेवर केलंच पाहिजे, याही मताचा पण मी नक्की आहे. दादा, शक्यतो तुम्ही राजकीय व्यासपीठावर जाणं नेहमीच टाळलेलं आहे. आज मात्र अरे बाबा राजकीय नाही ना, हा राजकीय नाही ते. वाढदिवसाचं व्यासपीठ होतं, वर्धापन दिनाचं होतं, मात्र त्याला राजकीय किनार देखील होती. या व्यासपीठावर आल्यानंतर काय वाटलं, राजकारणात एंट्री घ्यावी की नको? मी करण भाऊ साठी बोललो का नाही मीडिया समोर, घरी आले जाहीर बोललो का नाही की समाजानं सामाजिक काम करणाऱ्या पोरांना सांभाळलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. जाहीर बोललोय, याच्यापेक्षा जाहीर काहीच असू शकत नाही. तिथून बोललो नाही, उलट मी इथून बोललोय. बरे हुंबल आता पण केलं पाहिजे हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की सातत्यानं समाजाची लढाई लावून धरणाऱ्या लोकांना सांभाळलं सुद्धा समाजाने पाहिजे, सांभाळलं पाहिजे. काय होतं, वेळ निघून गेल्याच्या नंतर रडत बसण्यास समाजात सुद्धा काय उपयोग नाही. अशा वेळेसच आपले पोरं त्यांना ताकद देऊन बळ देऊन पुढे घातले पाहिजे. आणि हे संदेश महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाने घ्यावा. मी नाशिक मधून आज दिलेला की समाजाचे पोरं समाजाच्या लढाईत ज्यावेळेस उभा असते, त्यावेळेस ज्यावेळेस ते या पटलावरती उभा राहतात, त्यावेळेस त्यांना बळ देणं सुद्धा समाजाने समोरचा विसरून द्यावा लागतं. नाही तर अशा टायमाला जर तुम्ही म्हणले माझ्यासाठी पक्षात नेताच मोठा, तर मग आपले काम करणारे पोरं गळत येत आणि काम करणारे पोरं गळाले तर पुन्हा पुढे समाजात काम करायला अडचण येत आहेत. तरी पण माझं समाजाला मत आहे की सामाजिक लढाई लढणाऱ्या पोरांना सहकार्य करत जा, बळ देत जा, कधी विसरत जाऊ नका. ही समाजात सुद्धा तेवढीच जबाबदारी. माझ्या हातात एवढंच सांगणं आहे, मत तर माझ्या हातात नाहीये, पण समाजाला मी चांगला संदेश देऊ शकतो की आपल्या लेकरांना बळ द्यायचं शिका. मग क्षेत्र कोणचं असेल, शिक्षणाचं असेल, नोकरीचं असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, अडी अडचणी येतात, कोणचंही बळ असू द्या, कोणचंही सहकार्य असू द्या, सगळ्या सहकारात उतरत जा. शेवटी आता खूप वाईट दिवस आहेत आणि अशा वेळेस सहकार्य बळ दिलं पाहिजे. याला मग नुसतं राजकारणाकडेच ओढू नका, नाही तर नुसतं याला राजकारणाकडेच ओढायचे सगळे, असं पण नाही. व्यासपीठावर सगळे बाण दिसले, तुम्ही भाषणाचा उल्लेख केला. अरे नाही बाबा, मला ते काय झालं, एकतर वाढदिवस वर्धापन दिवस नुसते बाणच दिसून राहिले याकडे त्याकडे. आम्ही आलो फुल लोड मध्ये, नेमकं काय आहे. आणि मला ते म्हणले नव्हते, ते बी खोटं नाही बोलतोय, मला म्हणले नव्हते उमेदवारी, मला माहित नाही. ते जरी म्हणले असते तरी मी आलोच असतो, कारण सामाजिक क्षेत्रात त्या माणसाचं काम राजकारणासाठी नाही तर त्यांच्या संघर्षाकडे बघून येणं आमची जबाबदारी. आमच्या आधीपासून ते ओढतात, आमची जबाबदारी आहे ना. ते कुठं जरा आता एखाद्या पक्षाकडून उभा राहिले म्हणून यायचं नाही, हे योग्य नाही. मी वाढदिवस